एक मला अभिमान सांगेल, गर्व नको म्हणायला, पण एक उदाहरण म्हणून सांगेल. या पुणे जिल्ह्यामध्ये नामकरण विधीला करण्यात मंडळ आहे. काय म्हणायचंय? करणे सुद्ध हे नामकरण विधीला म्हणावं लागतं, हे कुणी सहसा म्हणत नाही. आणि ते पुणे जिल्ह्यात अभिमानाने सांगेल, पीजी भोसले गुरुजी आणि मी भगवान शिंदे दोघांशिवाय कुणालाच येत नव्हतं. आता येत असेल किंवा माझ्या त्या बंधूला पीजी भोसलेंना एक आदरांजली म्हणून ते गाथा आपल्या समोर म्हणतो. आमच्या ताईला ऐकायचे ते पुस्तक घ्या समोर. करणीय मत्य कुशलेन यंतं संतं पद अभिसमेच्च सको उदूत सुदूत सवेत च समृत्यु अनीतिमानि संतु सकोच सुवरोच पगभो कुले सुनानुगिद्धो न च कुतं समाचरे किच्येन परे उपवदेयु सुखिनो वा खेविनो होन्तु सवे सता भवन्तु सुखी तथा यांकेची पान भूतत्ती तसावा धावलावा अनवसेसा दिग्घावा एवा महंतावा मच्छिमा रसिका अनुकथुला दिग्घावा एवा धिट्टा न चतुरे वसंती अवदुरे उत्तावा ए सभवे शिवा सवे सथा भवन्तु सुखी तथा न परम निकुमेतं नायमयसं दुःखामि जय मातायता नियपुत्रं आयुषा एकपुत्रं मनुरखे एवं पी सब बुद्धेषु मानस भाववे अपरिमाणं मेतच्च सब्बलोकस्मि मानस भाववे अपरिमाणं उद्धम मथोच तिर्यच्च असपदं अविरम असपदं तिक्थं चिरं निसिन्नो वा सयानो वा यावत सविगतमिद्धो एतं संतधिक्तगमयं ब्रह्मीन्द विहारमिदम् आहु दिग्धितनुपगम शीलवादस्तेन संपन्नो कामेषु विनयं गेतं नहि जाति गपसेतं पुनरेति. साधु साधु. पाली भाषा काहींनी सुरू केलं ना. खूप छान. धन्यवाद. खूप छान. चला अरे वा 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 गुरुजी.